नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, VSMPSC अकॅडमीच्या लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे। येणारी तुमची तलाठी भरती परीक्षा एक विद्यार्थ्यांसाठी एक आगामी मोठी संधी आपण म्हणू शकतो। तर या तलाठी भरती परीक्षेसाठी आपण लेक्चर सिरीज स्टार्ट करत आहोत। याच्या आधी आपण काही सेशन इथे दिलेले देखील आहेत। तर आता रेग्युलर आपले क्लासेस इथे होतील। बघा, तलाठी भरती परीक्षा पूर्वीसारखी सोपी परीक्षा राहिलेली नाही। हे तुम्हाला कधी लक्षात येईल जेव्हा तुम्ही प्रीवियस इयर क्वेश्चन पेपरचा अभ्यास कराल। आता प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर विद्यार्थ्यांना सहजासहजी मिळत नाहीत, लक्षात घ्या। इवन जरी मिळाले तरी तुम्हाला PDF फॉर्मॅट मध्ये मिळतात, बरोबर। तर इथं काही नामांकित पब्लिकेशनची पुस्तकं मी तुम्हाला सजेस्ट करते, जी तुम्ही डेफिनेटली वापरा। तिथून तुमचा तलाठी भरतीचा जो रिझल्ट आहे खूप चांगला येऊ शकतो। आणि तिथल्याच एका पुस्तकातून आपण इथं काही क्वेश्चन पेपर घेणार आहोत। बाकी सगळ्या क्वेश्चन पेपर तुम्हाला पुस्तकामध्ये मिळतील। तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला आपली जी केसागर पब्लिकेशनची वेबसाईट आहे, या केसागर पब्लिकेशनच्या वेबसाईट वरती जायचं आहे। याच्यामध्ये तुम्ही ऑदर एक्झाम मध्ये जावा। ऑदर एक्झाम मध्ये तुम्हाला तलाठी सेक्शन मिळून जाईल। बघा, सेपरेट तलाठी सेक्शन मिळून जाईल। या तलाठी सेक्शन मध्ये तुम्हाला भरपूर अशी पुस्तकं जी तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी उपयोगी पडतील, जसं की TCS IBPS तलाठी भरती 36 प्रश्नपत्रिका। ओके, प्रॅक्टिस साठी तुम्हाला 36 प्रश्नपत्रिकांचं हे पुस्तक आहे। याच्यामध्ये तुम्हाला 3500 थेट प्रश्न आहेत। त्यातून तुमची 20,000 प्रश्नांची तयारी होतीये। मराठी, इंग्रजी, सामान्य अध्ययन, अंकगणित, जेवढे काही सब्जेक्ट तुमचे तलाठीमध्ये आहेत सगळे सब्जेक्ट तुमचे इथून कव्हर होतील। ठीक आहे, ओके, क्लिअर। त्याच्यानंतर तुम्हाला मराठीसाठी देखील पुस्तक आहेत, पण एक जे नवीन पुस्तक इथं आलेलं आहे, जे मी तुम्हाला सजेस्ट करते, जे तुम्ही वापरावं येणाऱ्या एक्झाम साठी, ते म्हणजे 90% प्रश्नांचा आधार संदर्भ ग्राम महसूल अधिकारी भरती परीक्षा, परीक्षेच्या नव्या धर्तीनुसार रचना केलेला हा संदर्भ ग्रंथ आहे। आणि याच पुस्तकामध्ये तुम्हाला तक्ते, मुद्दे यांच्या सहित 25,000 प्रश्नांची तयारी होणार आहे। आणि 2023 मध्ये जी एक्झाम झाली होती तिथल्या 5 निवडक प्रश्नपत्रिका तुम्हाला या पुस्तकामध्ये मिळत आहेत। आणि याच पुस्तकातून एक क्वेश्चन पेपर आपण इथं घेणार आहोत। ठीक आहे, ओके, क्लिअर। तर बघा, क्वेश्चन पेपर पुस्तकामध्ये मिळणं फार इम्पॉर्टंट आहे, हे मी तुम्हाला वारंवार सांगते, बरोबर। आणि या पुस्तकामधून तुमची 25,000 प्लस प्रश्नांची तयारी सुद्धा होणार आहे। ओके, क्लिअर। तर पुस्तकं मागवण्यासाठी तुम्ही ही जी वेबसाईट आहे इथे लॉग इन रजिस्टर करून घ्या। पुस्तकाची ऑर्डर टाका। पुस्तक तुम्हाला 7 ते 8 दिवसामध्ये मिळून जाईल। ठीक आहे, ओके। बाकी इथे तुम्हाला मराठी व्याकरण, बुद्धिमापन चाचणी, अंकगणितासाठी सेपरेट बुक सुद्धा अवेलेबल आहेत। जो सब्जेक्ट तुम्हाला डिफिकल्ट जाते त्या सब्जेक्टची पुस्तकं तुम्ही इथून परचेस करू शकता। ठीक आहे, ओके, चला। तर बघा, याच पुस्तकातून आपण एक क्वेश्चन पेपर घेत आहोत। बघा, सराव प्रश्नपत्रिका। ओके, मी इथं झूम करते म्हणजे तुम्हाला दिसून जाईल। सराव प्रश्नपत्रिका 8 नंबरची सराव प्रश्नपत्रिका आपण इथं घेतोय। चला, पहिला क्वेश्चन काय आहे बघा, 8 नंबरची सराव प्रश्नपत्रिका, पहिला क्वेश्चन बघा। फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला इथं विचारलाय की पुढील संघटनांची त्यांच्या कालक्रमानुसार मांडणी करा। इतिहासाचा प्रश्न आहे हा। इतिहास, आधुनिक भारताच्या इतिहासामधून हा क्वेश्चन तलाठी भरती परीक्षेमध्ये विचारलेला आहे। ठीक आहे, ओके, क्लिअर। पहिला आहे अभिनव भारत। ओके, त्याच्यानंतर आहे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन। त्याच्यानंतर आहे काकोरी रेल्वे स्टेशन जवळील सरकारी खजिना लुटला। चौथा आहे हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन। कोणतीही परीक्षा आहे ज्या परीक्षेमध्ये इतिहास विषय विचारला जातो तिथं तुम्हाला हिस्ट्रीची टाइमलाईन माहित असणं खूप जास्त गरजेचं आहे, लक्षात घ्या। इतिहास या विषयाची टाइमलाईन माहित असणं खूप जास्त गरजेचं आहे। आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला दिलेला आहे अभिनव भारत। तर अभिनव भारत ही जी संघटना आहे किंवा ही जी संस्था आहे, 2 वेगवेगळ्या ऐतिहासिक संघटना होत्या, लक्षात घ्या। म्हणजे पहिली स्वातंत्र्यपूर्व अभिनव भारत होती। ओके, क्लिअर। ओके, क्रांतिकारी संघटना विनायक दामोदर सावरकर आणि त्यांचे भाऊ गणेश दामोदर सावरकर
1904 मध्ये स्थापना आहे. लक्षात येते? 1904 मध्ये स्थापना आहे, लक्षात घ्या. अभिनव भारत सोसायटी पण होती 1904 ते 1952. अभिनव भारत सोसायटी सुद्धा होती 1904 ते 1952. हा सुद्धा इथला जो कन्फ्युजनचा मुद्दा आहे तो आपल्याला माहित पाहिजे. 1952 मध्ये ही विसर्जित झालेली आहे. ठीक आहे, ते देखील आपल्याला इथं माहित पाहिजे. ओके, क्लिअर? हा, मग इथं तुम्हाला काय म्हटलं, इथं तुम्हाला सिक्वेन्स लावा असं म्हटलेलं आहे. लक्षात आलं? सिक्वेन्स लावाचा क्वेश्चन आहे तुम्हाला. हा, मग इथे 1904 म्हटल्यानंतर तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी अ आहे ते ऑप्शन तुम्ही इथं गृहीत धरा. ठीक आहे, आता दोन ऑप्शन मध्ये कन्फ्युजन आहे तुम्हाला इथं. क आणि ड, हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन आणि काकोरी रेल्वे स्टेशन जवळ सरकारी खजिना लुटला, या दोन्ही पैकी कोणती घटना अगोदर घडली हे तुम्हाला इथं माहित असायला पाहिजे. लक्षात घ्या, जरी आपलं सेशन रेकॉर्डेड असलं तरी सुद्धा तुम्ही विचार करून इथं उत्तर द्यायला चालू करा. ओके, 1928 बरोबर, बैठकीनंतर नाव बदललं. 1928 हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन. ठीक आहे, इथं 1928 त्याच्यानंतर काकोरी जवळ इथं खजिना लुटलेला दिसून येतो. लक्षात घ्या, समजते का बघा? ओके, क्लिअर? आणि शेवटी येईल हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन. म्हणजे उत्तर आलं तिसरा ऑप्शन. असे क्वेश्चन सुद्धा तलाठी भरती परीक्षेमध्ये विचारले जातात. लक्षात घ्या, विचारले जातात का? डेफिनेटली विचारले जातात. आता HSRAची स्थापना जी आहे, चंद्रशेखर आझाद, त्याच्यानंतर सुखदेव थापर, सचिंद्रनाथ सान्याल ज्यांनी स्थापना केली त्यांच्याबद्दल सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, रामप्रसाद बिस्मिल. ओके, म्हणजे जे नेते आहेत त्यांच्याबद्दलही विचारलं जाऊ शकतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 18 एप्रिल 1901 रोजी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग, व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग वरती गट ब आणि गट क च्या एक्झाम मध्ये पण पूर्वी आयोगाने क्वेश्चन विचारला होता. ठीक आहे, काय विचारले तुम्हाला इथे? व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग या पहिल्या वसतिगृहाची स्थापना कोणी केली म्हटलंय, कोणी केलेली आहे? गोपाळकृष्ण गोखले, राजर्षी शाहू महाराज, महर्षी कर्वे, ना. म. जोशी. आता वेगवेगळ्या जातीमधल्या वेगवेगळ्या धर्मातील विद्यार्थ्यांसाठी बोर्डिंग स्थापन करण्याचं काम फक्त एकाच पर्सनने केलेलं आहे, सगळ्यांना माहिती, ते म्हणजे राजर्षी शाहू महाराज. इव्हन राजर्षी शाहू महाराज यांनी बऱ्याच वृत्तपत्रांना देखील सहकार्य केलेलं आहे. त्याच्यावरती सुद्धा आयोगाने प्रश्न गट प आणि गट क एक्झाम मध्ये विचारलेले आहेत. ओके, क्लिअर? तर इथे तुम्हाला व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना कधी झाली असा उलटा क्वेश्चन सुद्धा पुढच्या एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. म्हणजे इथून काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, जे समाज सुधारक आहेत त्या समाज सुधारकांबद्दल कंप्लीट इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे घ्यायची आहे. पुस्तकामध्ये सगळं काही दिलेलं आहे, पुस्तक तुम्ही नक्की वापरा. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे विज्ञानाचा. सिंपल क्वेश्चन विचारलाय तुम्हाला. एखादा पदार्थ आहे, एखादा पदार्थ जर तुम्ही द्रवात बुडवला तर काय होईल? एखादा पदार्थ द्रवात बुडवला तर काय होईल? तो स्वतःच्या वजना एवढा द्रव बाजूला सारतो. बेसिक आहे, तुम्ही लुसेंटचं पुस्तक वापरू शकता जे मराठीमध्ये आहे, केसागर पब्लिकेशनचं. स्वतःच्या वजना एवढा द्रव बाजूला सारतो, तो स्वतःच्या आकारमाना एवढा, बघा आकारमान, वजन, क्षेत्रफळ, तापमान. आता इथला मुद्दा तापमानाचा आपण इलिमिनेट करू शकतो की नाही लगेचच. तापमानाचा काही संबंध नाहीये, क्षेत्रफळाचा पण काही संबंध नाहीये. ओके, क्लिअर? सोपा क्वेश्चन आहे. मग राहिलं कन्फ्युजन कशामध्ये? वजन आणि आकारमान. ठीक आहे, हा, जेवढं वजन असतं ना तेवढं तो काय करेल? द्रव बाजूला सारखेल. लक्षात आलं? क्लिअर? आकारमान नाही. सिंपल बेसिक क्वेश्चन आहे. आता हे बेसिक लेवलचे विज्ञानाचं एक हँडबुक पण येते केसागर पब्लिकेशनचं, जिथून तुमची 25,000 प्रश्नांची तयारी होती. ओके, क्लिअर? त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा. महसूल अधिकारी म्हणून तुम्ही परीक्षा देताय तर त्या परीक्षेशी रिलेटेड, पदाशी रिलेटेड काही इन्फॉर्मेशन तुम्हाला विचारली जाऊ शकते. महाराष्ट्रामध्ये महसूल दिन कोणत्या तारखेला साजरा करतात? महाराष्ट्रामध्ये महसूल दिन कोणत्या तारखेला साजरा करतात? 1 जानेवारी, 1 ऑगस्ट, 1 एप्रिल, 7 डिसेंबर. कधी साजरा केला जातो महसूल दिन? लक्षात घ्या. असे क्वेश्चन ना माहिती असतील तरच तुम्ही मार्क मिळवू शकता, अदरवाईज तुम्हाला मार्क मिळत नाहीत. 1 ऑगस्ट लक्षात घ्या.
1 ऑगस्टला महसूल दिन महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो. जनरल नॉलेज आहे, माहितच पाहिजे. बल मोजण्याचे एकक काय? साधा सिंपल तुम्हाला विज्ञानाचा हा प्रश्न आहे. ठीक आहे, बल मोजण्याचे एकक काय आहे? ओके, कॅलरी मध्ये आपण काय मोजतो, न्यूटन मध्ये काय मोजतो, अर्ग मध्ये काय मोजतो? चला, वेळ देते मी तुम्हाला, चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्या. पास्कल, बरोबर, पास्कल. आपण बल कशामध्ये मोजतो? पास्कल मध्ये मोजतो, बरोबर. कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा, न्यूटन मध्ये आपण काय मोजतो? न्यूटन. मेजरमेंट युनिट्स तुम्हाला करायचे. ओके, मेजरमेंट युनिट्स म्हणतो आपण, ओके नाही. लेंथ, मास, टाइम, इलेक्ट्रिक करंट असेल, टेम्परेचर केल्विन मध्ये मोजतो, अमाऊंट ऑफ सबस्टन्स आपण मोल मध्ये मोजतो, कॅन्डेला मध्ये आपण काय मोजतो, बरोबर. हा, हेच तुम्हाला विचारलेलं आहे. टाइम आपण सेकंड मध्ये मोजतो, इलेक्ट्रिक करंट आपण अँपियर मध्ये मोजतो, हे तुम्हाला विचारले. असं सगळं तुम्ही इन्फॉर्मेशन करून घ्या. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन तुम्हाला इथं विचारलेला आहे, पोखरण येथील पहिल्या अणुस्फोटाचे शिल्पकार कोण? इथं मॉडर्न फिजिक्स मधून हा क्वेश्चन तुम्हाला विचारलाय. होमी भाभा, राजा रामन्ना, जयंत नारळीकर, एपीजे अब्दुल कलाम. 6 नंबरचा क्वेश्चन काय येईल उत्तर बघा. 6 नंबरचा क्वेश्चन, पहिल्या अणुस्फोटाचे शिल्पकार. सोपा क्वेश्चन आहे, काही अवघड नाहीये. आपण उत्तराकडे जाऊ शकतो. कोणत्या? होमी भाभा, बरोबर. जयंत नारळीकर अलीकडचे आहेत, अब्दुल कलाम अलीकडचे आहेत. हे 2 ऑप्शन आपण इलिमिनेट करू शकतो, पण 2 ऑप्शन मध्ये कन्फ्युजन होऊ शकेल. डॉक्टर राजा रामन्ना. उत्तर काय आहे बघा, उत्तर काय आहे बघा, डॉक्टर राजा रामन्ना. ठीक आहे, कोण होते राजा रामन्ना? राजा रामन्ना कोण होते सांगा कमेंट बॉक्स मध्ये. चला, भारतीय शास्त्रज्ञ होते. अणुऊर्जा आयोगाचे कितवे अध्यक्ष होते हे? अणुऊर्जा आयोगाचे 4थे अध्यक्ष होते. लक्षात घ्या, 4थे अध्यक्ष होते. जर इथं तुम्हाला अणुस्फोटाबद्दल विचारलं असेल तर पुढे जाऊन अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष सुद्धा आयोग तुम्हाला विचारू शकतो. सॉरी, तुमची परीक्षा ज्यांच्याकडून कंडक्ट होते ते मंडळ तुम्हाला इथं विचारू शकतं. त्याच्यामुळे अशा क्वेश्चनची व्यवस्थित तुम्ही तयारी करून ठेवा. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा, 7 नंबरचा क्वेश्चन जोड्या लावाचा क्वेश्चन आहे. एका बाजूला समाज सुधारक दिलेले आहेत, एका बाजूला त्यांचं जन्मस्थान दिलेलं आहे. ठीक आहे, ओके. आता इथं जर आपण बघितलं तर इथं तुम्हाला न्यायमूर्ती रानडे, पंडिता रमाबाई, गोपाळ गणेश आगरकर, एका बाजूला इकडे जन्मस्थान दिलेलं आहे. आता इथं तुम्ही निफाड, मालवण, टेंभू याच्यावरती पूर्वी कंबाईन मध्ये क्वेश्चन आलेले, तेच क्वेश्चन कट कॉपी पेस्ट तुम्हाला इकडे विचारले, बरोबर. तर न्यायमूर्ती रानड्यांचं जर जन्मस्थान बघितलं तर निफाड आहे, बरोबर. एकावरून तुमचं उत्तर येऊन जाईल. इथं सॉरी, एकावरून नाही, 2 ऑप्शन इलिमिनेट होतील. इथं पण आहे. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर पंडिता रमाबाईंचे जन्मस्थान गंगामूळ आहे, कर्नाटक. हा ऑप्शन इलिमिनेट झाला, उत्तर येऊन गेलं तुमचं. गोपाळ गणेश आगरकर, सॉरी, गोपाळ गणेश आगरकर, आगरकरांचे जन्मस्थान आहे टेंभू आणि भांडारकरांचे जन्मस्थान आहे मालवण, सिंधुदुर्ग. तर अशा पद्धतीने समाज सुधारक, त्यांच्या संस्था, समाज सुधारक जन्मस्थान, समाज सुधारक त्यांचा टाइम पिरियड, त्यांची काही ग्रंथ संपदा असेल तर जोड्या लावामध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. पण तलाठी भरती सारख्या एक्झाम मध्ये फक्त 1 लाइनर क्वेश्चनच विचारले जातील, ही अपेक्षा तुम्ही सोडून द्या. ठीक आहे, ओके. प्रच्छन्न बेकार श्रमिकांची सीमांत उत्पादकता डॅश डॅश असते. अर्थशास्त्राचा प्रश्न आहे, अर्थशास्त्र. प्रच्छन्न बेकार. आता इथं बघा, छुपी बेरोजगारी वगैरे हे जे तुम्हाला बेरोजगारीचे प्रकार विचारतात की नाही, सिंपल कॉमन कंटेंट आहे, बेसिक इकॉनॉमिक्स आहे, पण इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन विचारले जातात, लक्षात घ्या. तर इथं सीमांत उत्पादकता किती असते? जास्त असेल का? नसेल. कमीत कमी असेल का? नाही. 1 असेल का? नाही. 0 असते, लक्षात घ्या. किती असते? 0 असते. ओके, क्लिअर. समजत नसेल तर कमेंट बॉक्स मध्ये मला विचारा, 0 असते. ओके, प्रच्छन्न बेकार. ठीक आहे, 0 असते. यांची उत्पादकता किती असते? सीमांत उत्पादकता 0 असते. ओके, मग आता मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा, प्रच्छन्न बेकार म्हणजे काय?
बघू कोणाला येते. प्रच्छन्न बेकार. चला बोला. प्रच्छन्न बेरोजगारी म्हणजे काय ते तरी सांगा. छुपी बेरोजगारी म्हणतो बघा. फॉर एक्झाम्पल एक शेत आहे, 1 एकर शेत आहे बरोबर, त्याच्यासाठी 2 माणसं सफिशियंट आहेत काम करण्यासाठी, पण तिथं जर 6 माणसं काम करत असतील तर वरच्या 4 लोकांचा काही फायदा आहे का. हा म्हणजे लोक काम करताना दिसत आहेत पण उत्पादकता शून्य आहे. ओके क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. सिंगल सुपर फॉस्फेट मध्ये स्फुरताचे प्रमाण किती टक्के असते. सिंगल सुपर फॉस्फेट लुसेंट जनरल नॉलेजचं पुस्तक वापरायचं, आउट ऑफ मार्क्स घ्यायचे. ठीक आहे. ओके केसागर पब्लिकेशन. 46%, 16%, 52%, 36%. 9 नंबरचा क्वेश्चन. किती टक्के असतं. असे क्वेश्चन अंदाजे आपण देऊ शकत नाही, तुम्हाला माहितच पाहिजे, तुम्ही हे वाचलेलं पाहिजे. 16%. ठीक आहे. तर सिंगल सुपर फॉस्फेट मध्ये स्फुरदाचं जे प्रमाण असतं ना ते 16% असतं. किती असतं. 16%. महाराष्ट्र राज्य विधान परिषदेतील एकूण सदस्य संख्या किती. महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेतील पॉलिटी म्हणू शकता तुम्ही, पॉलिटी. ठीक आहे. ओके 244, 80, 78, 522. पॉलिटीचा क्वेश्चन तुम्ही म्हणू शकता की हा पॉलिटीचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. ओके पंचायत राज म्हणू शकता किंवा 78 बरोबर. महाराष्ट्र राज्य विधान परिषदेतील एकूण सदस्य संख्या किती आहे. 78 आहे. ओके क्लिअर. त्याच्यानंतर बघा तुम्हाला ग्रामपंचायतीमधील सदस्यांची संख्या विचारली. किती सोपे क्वेश्चन विचारले. फक्त इथे माहिती काय पाहिजे की पॉलिटी सेक्शन मध्ये पण पंचायत राज वरती क्वेश्चन येतात. तलाठी म्हणल्यावर येणारच की नाही. येणारच, कामच तुमचं तिथे असणार आहे. ओके 17 बरोबर 17. ठीक आहे क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पूर्ण अवर्षण म्हणजे काय. पूर्ण अवर्षण म्हणजे काय. पाऊस. जिओग्राफी मधून क्वेश्चन आहे तुम्हाला. पूर्ण अवर्षण दुष्काळ, कमी, सलग, सतत, 15 दिवस, पेक्षा कमी. आता तुम्हाला फोकस कशावरती करायचा आहे. पेक्षा कमी. किती पेक्षा कमी पाऊस असेल तर त्याला तुम्ही पूर्ण अवर्षण म्हणता. ओके बघा 0.025 सेंटीमीटर पेक्षा कमी पाऊस तर याला आपण पूर्ण अवर्षण असं म्हणतो. लक्षात ठेवा. ओके क्लिअर.